हॅलो स्टुडंट्स, वेलकम. आज आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आजचा आपला पॉईंट आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री बघितलं. मग आता केमिस्ट्री म्हणजे काय, त्याचे ब्रांचेस किती आहे हे आपण सर्व या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर आता आपल्याला काही दिवस बेसिक कन्सेप्ट घ्यायची आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आपल्या सिलेबसला. काय आहे मग बेसिक कन्सेप्टमध्ये? सुरुवात आपण करणार आहोत ॲटमपासून. बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण सुरुवात करायची आपल्याला ॲटमपासून. पण त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मॅटर. व्हॉट इज मॅटर? काय आहे मॅटर? मॅटर म्हणजेच काय? आपण त्याला काय बोलतो? पदार्थ बोलतो. मॅटर विच कॅन ऑक्युपाईज अ स्पेस. मॅटर म्हणजे काय? असे काही वस्तू की त्या काय ॲक्वायर करतात? स्पेस ॲक्वायर करतात, स्पेस ऑक्युपाईज करतात. मग त्याला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. द स्पेसिस विच कॅन ऑक्युपाईज अ स्पेस इज कॉल्ड मॅटर. आता मॅटर म्हणजे पदार्थ, असे काही वस्तू की जे काय करतात? जागा ॲक्वायर करतात. मग आता आपण बघितलं हा पेन. आता हा पेन सुद्धा काय करणार? जागा ऑक्युपाय करतो. म्हणजे हा पण काय झाला? मॅटर. बोर्ड बघितलं, बोर्ड सुद्धा काय करणार? जागा ॲक्वायर करतो, ऑक्युपाय करतो. त्याला आपण मॅटर म्हणणार. म्हणजे आता या जगामध्ये, पृथ्वीमध्ये कुठेही कोणतीही वस्तू जर आपण बघितली की ती काय करते? जागा ॲक्वायर करते. एअर सुद्धा काय करते? जागा ॲक्वायर करते, जागा ऑक्युपाय करते. म्हणजे एअर पण काय झालं? मॅटर झालं. आता नेमकं मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे सांगितलं मी, स्पेसेस ॲक्वायर, द स्पेसेस विच कॅन ऑक्युपाय द स्पेस, त्याला आपण मॅटर म्हणतात. हाऊ टू फॉर्म्स द मॅटर. आता मॅटर कसे तयार होतात? मॅटर तयार होतात मॉलिक्यूल पासून. मॅटर कशापासून तयार होतात? मॉलिक्यूल पासून. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स कम क्लोजर टू फॉर्म्स द मॅटर. आता जर घर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण फक्त एक वीट रचली झालं का घर? नाही. नंबर ऑफ ब्रिक्स सर्व जवळजवळ येतात तेव्हा आपलं काय तयार होणार आहे? घर तयार होणार. मग घर हे काय झालं? मॅटर. ब्रिक्स हे काय झालं? तुमचा मॉलिक्यूल. द नंबर ऑफ मॉलिक्यूल कम क्लोजर टू फॉर्म्स द मॅटर. मग मॅटर कशापासून तयार होतो? मॉलिक्यूल पासून. कशापासून? मॉलिक्यूल पासून. मॉलिक्यूल विच इज द टायनी पार्टिकल. मॉलिक्यूल हा काय आहे? लहान पार्टिकल आहे. आता मॉलिक्यूल पण कशापासून तयार होतो? ॲटम पासून. मॉलिक्यूल पण कशापासून तयार होतो? ॲटम पासून. मग ॲटम म्हणजे काय? ॲटम विच इज व्हेरी व्हेरी टायनी पार्टिकल्स. असा ॲटम म्हणजे काय? जो सर्वात लहान कण असेल त्याला आपण काय म्हणतो? अणू. अणू म्हणजेच काय मग? ॲटम. आता हे ॲटमचं पहिलं स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. काय आहे ॲटमचं स्ट्रक्चर? सेंटर असतो, इलेक्ट्रॉन असतात, शेल झाले, त्याच्यामध्ये काय असणार? इलेक्ट्रॉन. बघा आता ॲटम विच इज डिवायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल. ॲटम विच इज डिवायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल. कोणते आहेत ते पार्टिकल्स? प्रोटॉन, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन. कोणते कोणते आहेत मध्ये पार्टिकल्स? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. मग हे ॲटम मध्ये असतात कुठे? प्रोटॉन झाला, न्यूट्रॉन झाला, इलेक्ट्रॉन झालं. मग हे ॲटम मध्ये असतात कुठे? हे सर्व आता प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात? सेंटरला असतात. ॲटमच्या सेंटरला काय असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मग ह्या सेंटरला काय म्हणतो आपण? न्यूक्लियस. याचं नाव काय आहे मग? न्यूक्लियस. मग आता इलेक्ट्रॉन कुठे असतात? इलेक्ट्रॉन हे या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला काय असतात? फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन हे काय झाले? ॲटमचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स. मग यांना काय म्हणतात? सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ द ॲटम.
प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात? सेंटरला असतात. कुठे असतात? सेंटरला. मग त्या सेंटरला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस म्हणतो. मग इलेक्ट्रॉन कुठे असतात ॲटम मध्ये? इलेक्ट्रॉन हे या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला फिरत असतात. ओके, मग आता काय म्हणते मग? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दे आर collectively called nucleons. They are collectively called nucleons. बघा मग आता आपण घरात राहतो. घर हे काय झालं आपलं? सेंटर. घर हे काय झालं? सेंटर. आणि जे घरात राहणारे असतात त्याला आपण काय म्हणतो? फॅमिली. मग प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन हे काय झाले? फॅमिली. पण फॅमिली म्हणजे मग त्यांना काय म्हणतो? जसं आपण फॅमिली म्हणतो तसं त्यांना काय म्हणतात मग? न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जिथे राहतात ते त्यांचं घर, त्या घराला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जसं आपण मेंबरला आपण काय म्हणतो? फॅमिली म्हणतो. मग तसं मग याच्यामध्ये काय म्हणतात त्याला? मग न्यूक्लियॉन्स म्हणतात. काय म्हणतात मग याला? न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दे आर कलेक्टिवली कॉल्ड न्यूक्लियॉन्स. आता ॲटम हे काय आहे? ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम काय आहे? विच इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम हा न्यूट्रल आहे. का न्यूट्रल? न्यूट्रल म्हणजे आपण काय म्हणतो? बॅलन्स. बॅलन्स काय आहे? जेवढे पॉझिटिव्ह असतील तेवढेच काय असतील? निगेटिव्ह असतील. मग आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज कोण आहे? निगेटिव्ह काय आहे ते बघूया. प्रोटॉन हा काय आहे? पॉझिटिव्हली. प्रोटॉन काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज. न्यूट्रॉन हा झिरो चार्ज किंवा त्याला आपण म्हणतो चार्जलेस. झिरो चार्ज किंवा चार्जलेस. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हणजेच काय झालं मग तुमचा? तो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. बघा आता प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. न्यूट्रॉन चार्जलेस किंवा त्याला झिरो चार्ज आपण म्हणतो. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा काय झाला? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आता आपण ॲटमला काय म्हणतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग तो न्यूट्रल कसा असणार? जेवढे पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन असतील तेवढेच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. मग काय सांगता येईल? नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच काय असणार? इलेक्ट्रॉन. बघा मग आता काय सांगता येईल अजून? नंबर ऑफ प्रोटॉन विच इज इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. हे समजलं. आता जे काही मास असेल, ॲटमचं जे मास असणार त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक मास, which is represented by A. काय आहे मग? The total mass of the atom. The total mass of the atom which is concentrated at the nucleus. कुठे कॉन्सन्ट्रेट असतं ते? न्यूक्लियसवर. न्यूक्लियसवर कॉन्सन्ट्रेट. न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट म्हणजे मग काय असणार? नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सॉरी, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे दोघांची ॲडिशन जेवढी आली तेवढं ॲटमचं काय असणार आहे? मास असणार. मग ॲटॉमिक मास म्हणजेच काय मग? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन हे Z ने रिप्रेझेंट करतात आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स हे A ने रिप्रेझेंट. म्हणजे मास आहे, ॲटमचे जे मास आहे ते कुठे कॉन्सन्ट्रेट आहे? त्याच्या न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय आहे मग? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन. जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच काय असतं? जेवढे प्रोटॉन तेवढे आपण त्याला काय म्हटलं इथे? इलेक्ट्रॉन. पण आता मास काय आहे? ॲटॉमिक मास
ॲटॉमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन दोघांचे ॲडिशन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मास ऑफ द ॲटम. मास ऑफ द ॲटम दॅट मीन्स द ॲटॉमिक मास. मग आता काय आहे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय मग आता, ॲटॉमिक नंबर झेड. मग आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन is the chemical identity of the atom. काय आहे, the number of proton is the chemical identity of the atom. मग ही नंबर ऑफ प्रोटॉन ही केमिकल आयडेंटिटी कोणाची आहे, ॲटम. मग त्यालाच काय म्हणतो आपण, ॲटॉमिक नंबर. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच काय असेल, तेवढंच त्याचा काय असणार आहे, त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर विच इज इक्वल्स टू काय म्हणतो आपण त्याला, नंबर ऑफ प्रोटॉन. काय आहे मग, द नंबर ऑफ प्रोटॉन इज द केमिकल आयडेंटिटी ऑफ द ॲटम विच इज कॉल्ड द ॲटॉमिक नंबर. मग त्यालाच काय म्हणतात मग, त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर आणि विच इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल झेड. मग नंबर ऑफ प्रोटॉन विच इज इक्वल्स टू अजून काय आहे ते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढे इलेक्ट्रॉन तेवढाच त्याचा काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. पण कोणाचा, जो ॲटम काय असेल, न्यूट्रल असेल त्याच्यासाठी. ओके, हे इथपर्यंत झालंय, हे राईट करून घ्या. मग आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता ॲटमचं स्ट्रक्चर काय आहे, काय सांगितलं मी सुरुवातीला, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय आहे मग, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन. दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड, त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस. आणि इलेक्ट्रॉन कुठे असतात, रिव्हॉल्विंग अराउंड द nucleus. Electrons are revolving around the nucleus. आता ह्या ज्या आहेत सर्कल केलेल्या यांना काय म्हणतो आपण, शेल. म्हणजे पहिली शेल असणार त्याला म्हणतात के शेल. शेल कोणती शेल आहे मग ती, के शेल. सेकंड आहे ती एल शेल, एम, एन अँड सो ऑन. फर्स्ट शेल आहे तिला के शेल म्हणतात, सेकंडला एल, थर्ड एम अँड फोर्थ इज एन अँड सो ऑन. पुढे असणार आहे. आता काय घेतलं मी, एखादा एलिमेंट घेतला. एलिमेंट आपण घेऊ आपण सोडियम. एलिमेंट कोणता घ्यायचा आहे, सोडियम. त्याचा सिम्बॉल काय आहे, Na. बघा आता जो सिम्बॉल Na, सोडियम मध्ये किती, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. सोडियम ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 11. जर ॲटॉमिक नंबर 11 असेल म्हणजे मग त्याच्यात प्रोटॉन किती आहे, 11. म्हणजे आपण त्याला काय म्हणू अजून मग, नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन आपण कशाने रिप्रेझेंट करतो, झेडने. प्रोटॉन कशाने रिप्रेझेंट करतो, झेडने. बघा मग आता हा जो सोडियम आहे, सोडियम आहे, मग इथे खाली बेसला काय लिहितो आपण, प्रोटॉन नंबर. आणि वर सफिक्स वर काय असतो, ॲटॉमिक मास. ए आहे हा सुपरस्क्रिप्ट, याला काय म्हणतात, सुपर स्क्रिप्ट. आणि हा झेड काय आहे, सबस्क्रिप्ट. याला सबस्क्रिप्ट आणि हा काय आहे, सुपरस्क्रिप्ट. सोडियम ॲटॉमिक नंबर, मास नंबर. आणि इथे असणार आहे तुमचा न्यूट्रॉन. इथे काय आहे, न्यूट्रॉन नंबर. मग ह्या जो काही आपण ह्याच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, सिम्बॉलिक फॉर्म, याला म्हणतात न्यूक्लियाइड. याला म्हणतात न्यूक्लियाइड. बघा मग आता काय आहे, मग आपल्याला बघायचं काय आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ॲटमचं स्ट्रक्चर बघायचं आहे. सोडियम ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 11, म्हणजे त्याच्यामध्ये
काय असणार 11 प्रोटॉन. जेवढे प्रोटॉन तेवढेच काय असणार आहे इलेक्ट्रॉन असणार. जेवढे प्रोटॉन तेवढेच काय आहे त्याच्यात इलेक्ट्रॉन आहे. आता आपल्याला फिलिंग काय करायचं आहे इलेक्ट्रॉनला फिल करायचे. आता पहिल्या शेलमध्ये मी घेतले 5 इलेक्ट्रॉन लिहून टाकून फिल करून दिले. दुसऱ्यामध्ये मला जेवढे वाटले तेवढे फिल करता येतील का नाही. मग त्याच्यासाठी रूल आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे 2n². आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला जे फिल करायचे असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2n². n इज द शेल नंबर. कोणती शेल, जर फर्स्ट शेल असेल तर त्याच्यासाठी n ची व्हॅल्यू काय येणार 1. सेकंड शेल असेल त्याच्यासाठी n ची व्हॅल्यू येणार 2. थर्ड असेल n ची व्हॅल्यू 3. जर आता आपण बघितलं के शेल, कोणती शेल के शेल. आता के शेल मध्ये n ची व्हॅल्यू काय आहे 1. के शेल मध्ये n ची व्हॅल्यू काय आहे 1, कारण ती कोणती शेल आहे फर्स्ट शेल. मग n इक्वल्स टू 1. पुट द व्हॅल्यू ऑफ n इक्वल्स टू 1 इन दिस इक्वेशन. काय येईल मग 2 इंटू 1². 2 इंटू 1². 1² काय आहे 1. 2 इंटू 1 2. म्हणजे मग आता के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. के शेल मध्ये मग किती इलेक्ट्रॉन आहेत मग 2 इलेक्ट्रॉन. के शेल मध्ये मग 2 इलेक्ट्रॉन. मग आता बघितलं आपण एल शेल. एल शेल, एल म्हणजे कोणती शेल आहे सेकंड शेल. म्हणजे n ची व्हॅल्यू काय येईल 2 येईल. n ची व्हॅल्यू काय येईल मग 2. आता पुट द व्हॅल्यू ऑफ 2 इन दिस इक्वेशन. 2². 2 चा स्क्वेअर काय आहे 4. 4 2 जा 8. 8 इलेक्ट्रॉन. आता सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतील 8 इलेक्ट्रॉन. 1 2. ते चार्ज निगेटिव्ह आहे म्हणून तो ह्या पद्धतीने इलेक्ट्रॉन देतात. 1 2 3 4 5 6 7 and 8. आता नेक्स्ट एन शेल. एन शेल, एन ची व्हॅल्यू काय येईल मग 3. एन ची व्हॅल्यू काय येईल मग 3. 2 इंटू 3². 3 चा स्क्वेअर काय आहे 9. 9 2 जा 18 इलेक्ट्रॉन. मग इथे किती इलेक्ट्रॉन येतील 18 इलेक्ट्रॉन. मग नेक्स्ट n इक्वल्स टू 4. 2 इंटू 4². 4 चा स्क्वेअर किती आहे 16. 16 2 जा 32 इलेक्ट्रॉन. किती येतील मग 32 इलेक्ट्रॉन. कोणत्या शेलमध्ये 4th शेलमध्ये. या 4th शेलमध्ये किती येतील 32 इलेक्ट्रॉन. आलंय लक्षात. हे लिहून घ्या. मग आता काय ते सोडियम सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट. मग या सोडियम हा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणायचं आहे न्यूक्लियाइड. आणि जनरल सिम्बॉल काय येईल मग XZA. हा झाला त्याचा जनरल सिम्बॉल. म्हणजे याला आपण काय म्हणतो मग न्यूक्लियाइड. ओके लिहून घ्या. उद्या आपण आता बघा, आता आपण आज काय बघितलं शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 2 8 18 32. फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 18 आणि फोर्थ मध्ये 32. लाईक दिस सो ऑन. पुढे जसं जसं वाढत झाला तस तसे इलेक्ट्रॉन पण काय होतील इन्क्रीज होणार. मग आता आपण बघितलं हे शेल. मग आता शेल मध्ये काय आहे सबशेल. शेल मध्ये सबशेल आहेत. मग त्या सबशेल आहे S P D F. हा पॉइंट जरा वेगळा आहे तो उद्या आपण बघूया. मग आता हे राईट करून द्या.